गोष्टी आता चलो ठीक आहे. असो असो तुम्हाला माहितच नाही का? बर, तुम्हाला मी लिंक पाठवतो. ठीक आहे, तुम्हाला लिंक पाठवतो. काय नाही, एकच मिनिट. नाही, शिकवलेलं युट्यूबवर नाही टाकत रे मी प्रत्येक गोष्ट, फक्त कालचा व्हिडिओ टाकलाय, लक्षात घ्या. बरं चला आता आपण मल्टिपल फिजन, बडिंग, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आता आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन कडे जायचंय. बघा, हे महत्वाचा पार्ट आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल आणि असेक्सुअल मध्ये एकच फरक आहे. बघा, सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल मध्ये एकच फरक आहे. सेक्सुअल आणि असेक्सुअल, जिथे गॅमेट्स एकत्र येतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असे दोन गॅमेट एकत्र येतात, एन एन आणि त्याचं काहीतरी 2n होतंय, त्याला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि जिथं असं गॅमेटचं एकत्रीकरण होत नाही त्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. सिंपल गोष्ट. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन ही इव्होल्युशनसाठी अतिशय कामाची गोष्ट आहे. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं हे जरा माहित असू द्या. जो इंडिव्हिज्युअल असतो, इंडिव्हिज्युअल म्हणजे कळलं का? इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण समजा, तर त्या इंडिव्हिज्युअल मध्ये पूर्ण बॉडी त्याची 2n असते, परंतु त्याचे जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तिथं काही सेल असतात की त्या मिओसिसच्या अंडर जातात. बाकी सर्व बॉडी मधल्या सेल मायटोसिस दाखवतात, परंतु काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट मधल्या सेल मिओसिस दाखवतात. आणि मिओसिसमुळे त्यांच्यामध्ये 2n च्या रिड्यूस होऊन n क्रोमोझोम होतात. असंच मेल मध्ये होते, असंच फिमेल मध्ये होते. आणि ज्यावेळेस मेल आणि फिमेल ह्या दोघांचे n आणि n एकत्र येतात, n आणि n एकत्र येतात, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो आणि त्याचं पुन्हा 2n होते. मग ह्याला पहिली जी सेल तयार होते n आणि n एकत्र येऊन, तिला झायगोट असं म्हणतात. मग त्या झायगोटचं मायटोसिस होऊन, झायगोट म्हणजे एकच सेल असते, परंतु ज्यावेळेस त्याचं मायटोसिस होते त्यावेळेस ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा बऱ्याच सेलमध्ये डिवाइड होऊन असं मोठं बनतंय. त्याला एम्ब्रिओ असं म्हणतात. एम्ब्रिओ 2nच असतो आणि ह्या एम्ब्रिओचं पुन्हा मायटोसिस होऊन एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. असा एम्ब्रिओ पोटात असतो आणि बाळ जन्मल्याच्या नंतर तिथून पुढे ते मोठं होते, त्याला नवीन इंडिव्हिज्युअल म्हणतात. मग पुन्हा ते मॅच्युअर होतंय, पुन्हा मग त्याच्या इथल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये मिओसिस होते. मिओसिस झालं त्यालाच गॅमेटोजेनेसिस देखील म्हणतात, कारण त्याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात. गॅमेट जेनेसिस म्हणजे तयार होणे. जिथं गॅमेट तयार होतात त्याला गॅमेटोजेनेसिस म्हणतात. मिओसिसनं पुन्हा त्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात आणि त्याच्यासोबत पुन्हा कोणतरी अपोजिट सेक्सवाले एकत्र येते. म्हणजे मेल असेल तर दुसरा फिमेल, फिमेल असेल तर मेल, हे दोघे एकत्र आले की त्यांचे गॅमेट्स एकत्र येऊन n+n, एक मिनिट, चला. आता हे मात्र सतत लक्षात ठेवायचं, n2n, n2n, n चं 2n आणि 2n चं n, पुन्हा n चं 2n होतच राहते, 2n चं पुन्हा n, n चं 2n झालं की त्याला फर्टिलायझेशन म्हणायचं आणि 2n चं n झालं की त्याला मिओसिस म्हणायचं. n चं 2n झालं की फर्टिलायझेशन, 2n चं n झालं की मिओसिस. तर अशा प्रकारे n2n, n2n, n2n होत राहते. ठीक आहे. ग्रुपवरती मी बघा, काल क्लास झाला नाही पण मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलंय, त्याची लिंक मी तुम्हाला सेंड करतो, तुम्ही आज पाहून घ्या. ठीक आहे. आपण पुढचं बघूया आता, सेक्सुअल रिप्रोडक्शन.
असेक्सुअल रिप्रोडक्शन काल संपलेलं आहे. तर ते व्हिडिओ टाकतो मी. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट एकत्र येतात आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो, हे विसरायचं नाही. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन महत्वाच्या प्रक्रिया होतात. एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरा आहे फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशनला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात आणि फर्टिलायझेशन म्हणजे यंच टू यन होणे. गॅमेट फॉर्मेशन हे मियोसिसनं होतंय, तर फर्टिलायझेशन मध्ये काय होते, डिप्लॉइड झायगोट तयार होतो. बघा हे फर्टिलायझेशन दिसलं का, हेप्लॉइड पासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो फर्टिलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर मग हे बाकी तर मी सांगितलं, ज्यावेळेस एम्ब्रियो तयार होतो त्याचं मायटोसिस होऊन त्याचा एक मोठा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मियोसिस होतंय आणि मियोसिस मध्ये आपण बघितलंय क्रॉसिंग ओव्हर होऊन रिकॉम्बिनेशन होतंय. रिकॉम्बिनेशन ही सेक्सुअल रिप्रोडक्शनची अत्यंत महत्वाची घटना आहे आणि त्याच्यामुळे कॅरेक्टरची मिक्सिंग होते आणि कॅरेक्टरची मिक्सिंग झाल्यामुळे पॅरेंट आणि त्यांचे लेकरं, पॅरेंट त्यांच्या लेकरांना म्हणतात ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग, पॅरेंट आणि लेकरं ह्यांच्यामध्ये फरक येतो. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट आणि त्यांचे लेकरं सारखेच असतात. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट आणि त्यांचे लेकरं म्हणजे ऑफस्प्रिंग काही प्रमाणात सारखे असतात पण काही प्रमाणात वेगळे असतात. सम कॅरेक्टर्स आर सेम, सम कॅरेक्टर्स आर डिफरंट. जेनेटिक व्हॅरिएशन सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्येच व्हॅरिएशन तयार होतंय, कारण का तर रिकॉम्बिनेशन होतंय, कॅरेक्टरची देवाणघेवाण होते, एका क्रोमोझोम मधून दुसऱ्या क्रोमोझोम कडे कॅरेक्टर जातात आणि म्हणून इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये हे खूप कामाचं आहे. कोण, सेक्सुअल का असेक्सुअल रिप्रोडक्शन सांगा बरं, इव्होल्युशन मध्ये कोण कामाचं आहे, सेक्सुअल का असेक्सुअल? सेक्सुअल रिप्रोडक्शन. बहुत अच्छे बेटा, चलो अब आगे चलते हैं. चला, लेटेस्ट थिंक. लेटेस्ट थिंक मध्ये काय काय आहे बघूत, सोपं आहे. लेटेस्ट थिंक मध्ये आता हे प्रश्न मी ह्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे, व्हॉट इफ नो मियोसिस, व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या, कारण ते काही शिकवायचा पार्ट नाही, सोपं आहे ते. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट अगोदर पाहायचं आपल्याला. ह्युमन बिंग आपल्यामधलं सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहण्याच्या अगोदर प्लांट मधलं सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहायचं आहे. एकदम सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, अतिशय मस्त प्रकारे सांगूया. एनिवेज रिप्रोडक्शन चॅप्टर असा इंटरेस्टिंगच असतो. बघा, सो आगे चलते हैं. सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांट. प्लांट मध्ये जे फ्लावर असते, हे बघा, हे झाड आहे, हे समजा खोड आहे, त्याला जे अशी फुलं येतात, ते फुलामध्ये काही महत्वाचे भाग आहेत. सो द स्ट्रक्चर ऑफ द फ्लॉवर हॅज 4 फ्लोरल व्हर्ल्स. व्हर्ल म्हणजे काय बाबा, महत्वाचे 4 भाग, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. 4 भाग फुलामध्ये अतिशय महत्वाचे असतात. तर ते कोणते कोणते बघा, मी एक सोपं काढून दाखवतो आधी. इथं कोणतंही फूल म्हटलं की त्याच्यामध्ये असे रंगीबिरंगी भाग असतो, असा रंगीबिरंगी भाग. पण त्या रंगीबिरंगी भागाच्या बाहेर असे हिरव्या कलरचे अशा पाला असतो छोटासा, ठीक आहे ना, हिरव्या कलरचा, आणि मग देठ असतं त्या फुलाला. म्हणजे हे जे हिरव्या कलरचा पाला आहे त्याला म्हणतात सेपल्स. असते हिरव्या कलरचा असं इथं फुलाच्या अगोदर, किंवा त्याला कॅलिक्स म्हणतात. त्याच्यानंतर जो हा लाल कलरचा असेल किंवा पिवळ्या कलरचा रंगीत असतो, अट्रॅक्टिव्ह जे भाग असतो फुलाचा, त्याला म्हणतात कोरोला, किंवा त्यांना पेटल्स देखील म्हणतात. तर कसं लक्षात ठेवायचं, सेपलच्या आतमध्ये पेटल आहे, सेपल मध्ये पेटल, बघा सेपल मध्ये पेटल, इथं पण बघा सेपलच्या आतमध्ये पेटल आहे, सेपल आणि त्याच्यामध्ये हे पेटल असं म्हटल्यासारखं, सेपल पेटल, कॅलिक्स करोला. हे झालं. त्याच्यानंतर महत्वाचं सांगतोय मी, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक असा भाग असतो, सोपं आधी करून सांगतोय म्हटलं ना, मग नंतर कॉम्प्लिकेटेड डायग्राम बघूया. हे बघा, असे करून असे झालेले असतात, असे असतात, तसे झालेले असतील, किंवा असेच साधे एवढे असू शकतात, छोटे पण असू शकतात, असं काही नाही. ह्याला म्हणतात अँड्रोशियम.
आता कधी कधी हे छोटं पण असते, असं काही मोठंच असेल असं नाही. हे बघा, हे असे, ह्याला अँड्रोशियम म्हणतात. त्या अँड्रोशियम मध्ये असं जे काठीसारखा भाग आहे सरळ, त्याला स्टॅमिन असं म्हणतात. अगोदर समजून घ्यायचं स्टॅमिन. त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात अँथर. अँथर. ह्या स्टॅमिनला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे फिलामेंट. फिलामेंट. ठीक आहे. तर आता एकंदरीत फूल जे आहे, त्या फुलाला महत्वाचे 4 भाग आहेत, असू द्या माहिती. पहिल्यांदा ते नाव आधी बघूत. गायनेशियम, अँड्रेशियम किंवा अँड्रोसियम, गायनोशियम, अँड्रोशियम, करोला, कॅलिक्स. हे 4 नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या फिलामेंटला स्टॅमिन नाही, या पूर्ण ह्या दोघांना अँथर आणि ह्याला म्हणून स्टॅमिन म्हणतात. तर बघा, फुलाचे एकूण 4 भाग आहेत. बाहेरून मध्ये जाऊया आपण. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. आता गायनेशियम कुठं असते? याच्याही आतमध्ये. गुलाबी घेऊया, हे असं मडकीसारखं. हे बघा, हे झालं गायनेशियम. तर लक्षात ठेवायचं, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. हे जे बाहेरचे दोघ आहेत, सेपल आणि पेटल, ज्यांचं दुसरं नाव आहे. सेपल हे हिरव्या कलरचे असतात, तर पेटल कोणत्याही कलरचे असू शकतात. फुलाच्या पाकळ्या म्हणतो आपण त्याला. ह्यांना म्हणतात ऍक्सेसरी व्हर्ल्स. ऍक्सेसरी व्हर्ल्स. तर गायनेशियम आणि अँड्रोशियमला म्हणतात इसेन्शियल व्हर्ल्स, कारण रिप्रोडक्शन मध्ये ह्यांचंच खूप जास्त काम आहे. तर फुलाचे भाग कळले का? फुलाचे भाग कळले. फुलाचे काय भाग कळले तुम्हाला? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. बाहेरून मध्ये जायचं. बघा, कॅलिक्स सर्वात बाहेर आहे, करोला त्याच्यानंतर आहे, त्याच्यानंतर अँड्रोशियम आहे. हे पूर्ण मिळून ह्याला अँड्रोशियम असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे सर्वात आहे त्याला म्हणतात गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. ठीक आहे. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, असं फुलाच्या आतमध्ये जावं लागते. ठीक आहे. शेवटी कॅलिक्स, वरून जर बघितलं तुम्ही तर असं दिसेल कॅलिक्स, त्याच्या आतमध्ये करोला, मग अशा बाजूनं अँड्रोशियम, आणि मग शेवटी मध्ये कोण आहे हे सांगा बरं? काय आहे? यस, अँड्रोशियम, गायनोशियम. त्याच्यानंतर आता फ्लावरचे प्रकार आहेत. आता हे सर्व डिटेलमध्ये बघणारच आपण हळूहळू. तरी इथे एकदा फुलामध्ये, आता ह्या कॉम्प्लिकेटेड फुलामध्ये बघून घ्या. हे फुलाचा देठ, त्याला पेडिकल असं म्हटलंय. त्याच्यानंतर हे हिरवे जे खाली असतात हे पानं, त्याला कॅलिक्स किंवा सेपल म्हटलंय. त्याच्यानंतर हे बघा, हे दिसले का? हे असं बघा. त्याच्यामधल्या ह्या वरच्या भागाला काय म्हटलंय? अँथर. त्याच्यामधल्या ह्या काडीला काय म्हटलंय? फिलामेंट. आणि अँथर आणि फिलामेंट बघा, हे असं आहे. हे अँथर, त्याला ही काडी आहे खाली, फिलामेंट. आणि ह्या अँथर आणि फिलामेंट दोघांना मिळून म्हणतात मेल फ्लॉवर किंवा मेल पार्ट किंवा अँड्रोशियम. काय म्हणतात त्याला? अँड्रोशियम. आणि त्याच्यानंतर हे जे दिसायलंय त्याच्यामध्ये हे वरचा जो पार्ट आहे त्याला स्टिग्मा म्हणतात. हे जे उंच बगळ्यासारखी मान आहे त्याला स्टाईल म्हणतात. आणि हे जे खाली तिच्या असं पोटामध्ये हे हे दिसायला गड्डा, त्याला ओव्हरी असं म्हणतात. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ह्या तिघांना मिळून गायनोशियम असं म्हणतात. तर एकंदरीत आता आपण फुलाचे पार्ट पुन्हा एकदा बघूया, है का नाही? ते खूप महत्वाचं आहे. तर बघा बाळांनो, सर्वात बाहेर जे हिरवे हिरवे असतात त्यांना आपण सेपल्स म्हणतो किंवा कॅलिक्स. मग आतमध्ये जे असं रंगीबिरंगी फूल असतं त्याला आपण पेटल्स म्हणतो, करोला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आतमध्ये हे अशी उंच असते आणि त्याला गोल असते, त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. त्याच्यामधलं हे जे उंच काठी आहे त्याला फिलामेंट म्हणतात.
हे जे वर छोटासा गोल आहे डोक्यासारखं त्याला अँथर म्हणतात. अँथर. अँथर आणि फिलामेंट ह्या दोघांना मिळून अँड्रोशियम असं म्हणतात. अँड्रोशियम. अरे 12वीत जशाल तसं आहे बरं का, माहित असू द्या. कुणाला विचारा, कोणी असेल तुमच्या ओळखीच्या भाऊ बंधू 12वीला तर. त्याच्यानंतर मध्ये आता मी एकच अँड्रोशियम काढला, असं आहे बघा हे. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. हे फिमेल पार्ट आहे. त्या फिमेल पार्टमध्ये हे जे आहे लांब मानेसारखं, बगळ्याच्या मानेसारखं, त्याला काय म्हणतात सांगा बरं जरा एकदा. चला सर्वांनी सांगा बरं, काय म्हणायचं त्याला, बोला. स्टाईल. काय म्हणायचं त्याला? दिस इज कॉल्ड ॲज स्टाईल. त्याच्यानंतर ह्याच्या वर जे आहे हे 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 एवढा भाग, त्याला म्हणायचं स्टिग्मा. ह्याला म्हणायचं स्टिग्मा. आणि त्याच्यानंतर जे आतमध्ये हे जे असा गड्डा ठेवलाय पोटामध्ये ठेवल्यासारखा, त्याला काय म्हणायचं? ओव्हरी. 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 अशा प्रकारे आपलं एकूण. आणि हे जे स्टिग्मा, ओव्हरी आणि स्टाईल ह्या तिघांना मिळून म्हणतात गायनोशियम. चला हे क्लिअर झालं का सर्वांचं? ठीक आहे. गायनोशियम, अँड्रोशियम. त्याच्यानंतर आता फ्लॉवरचे प्रकार असतात. बायसेक्सुअल फ्लॉवर्स, युनिसेक्सुअल फ्लॉवर्स. ठीक आहे. जे बायसेक्सुअल फ्लॉवर आहेत त्याचा अर्थ असा असतो की एकाच फुलामध्ये असा मेल पण असतो आणि त्याच फुलामध्ये अशी फिमेल पण असते. हे बघा, मेल पण आणि फिमेल पण एकाच फुलामध्ये असलं, मेल पार्ट आणि फिमेल पार्ट, त्याला बायसेक्सुअल फ्लॉवर म्हणतात. जसं की हिबिस्कस प्लांट मध्ये असते. तर युनिसेक्सुअल फ्लॉवर्स कसे असतात? मेल फ्लॉवर वेगळं, फिमेल फ्लॉवर वेगळं. तर ते तुम्हाला पपयामध्ये दिसून येईल. म्हणजे काही फ्लॉवरमध्ये, म्हणजे मेल फ्लॉवरमध्ये फक्त हेच असणार, गायनो अँड्रोशियम, आणि फिमेल फ्लॉवरमध्ये फक्त तुम्हाला गायनेशियम दिसणार. बस. हो, टॅक्स पावती भेटते बेटा, परंतु ते आता ते, हा पावती भेटते एवढंच आहे आमचं, एवढं लक्षात घ्या आता. त्याच्यानंतर आहे आता युनिसेक्सुअल फ्लॉवर. युनिसेक्सुअल फ्लॉवर झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय पेडीसेल. पेडीसेल म्हणजे काय? दिस इज कॉल्ड एज द स्टार्क फॉर सपोर्ट. ज्या फ्लॉवरला पेडीसेल नसतो त्यांना सेसाइल फ्लॉवर असं म्हणतात, आणि ज्यांना पेडीसेल असतो त्यांना पेडिसिलेट फ्लॉवर म्हणतात. त्याची डायग्राम, ज्या फ्लॉवरला देठ असतो असं समजा की तुम्ही, हे बघा देठ, ज्या फ्लॉवरला असा देठ असतो त्यांना पेडिसिलेट असं म्हणतात. ज्या फ्लॉवरला देठ नसतो त्यांना सेसाइल असं म्हणतात. ठीक आहे, एकदम सिंपल. हे ओव्हरी ऍट द बेस म्हणजे असं, हे स्टिग्मा, हे कार्पेलच्या बेसला ओव्हरी असते असं सांगितलं. याची काही गरज नाही आपल्याला. हे बघा, पुन्हा एकदा ते स्टिग्माचं, स्टाईल, ओव्हरी, ते चित्र काढलेले आहेत. काय नाही, डायग्राम्स, जस्ट डायग्राम्स. हे बघा, फिमेल पार्ट असा दिसतो. दिस इज द स्टिग्मा, दिस इज द स्टाईल, अँड दिस इज द ओव्हरी. ओव्हरीमध्ये हे छोटे 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 गोल 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 दिसायलेत ना, त्यांना ओव्ह्युल्स म्हणतात. ओव्हरीमध्ये काय आहेत? ओव्ह्युल्स आहेत. तर एका ओव्हरीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्ह्युल्स असू शकतात. आता ह्या ओव्हरीमध्ये जे ओव्ह्युल आहेत, ह्या ओव्ह्युल पासून एम्ब्रियो सॅक तयार होतो. ह्याच्याविषयी डिटेल आणखीन पुढे बघूया आपण. त्या ओव्हरीमध्ये नीट लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, ही झाली गायनेशियम. त्याच्यामध्ये हे काय आहे? ओव्हरी. ओव्हरीमध्ये हे काय आहेत? ओव्ह्युल्स. त्या ओव्ह्युल्सचं मिओसिस होऊन काय तयार होतंय?
एम्ब्रियो सॅक तयार होतो. काय तयार होतो? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये एकूण 3 सेल आहेत. एम्ब्रियो सॅक मध्ये एकूण किती सेल आहेत? 3 सेल आहेत. त्याच्यापैकी 2 सेल एका बाजूला असतात आणि 1 सेल एका बाजूला असते. हे बघा असं असतंय. हे बघा, हे 2 सेल एका बाजूला आणि 1 सेल एका बाजूला. हे सर्व हेप्लॉइड असतात. तर ज्या 2 सेल आहेत त्यांना म्हणतात पोलार न्यूक्लियाई आणि जी एकटी आहे त्याला एग म्हणतात. पुन्हा एकदा ह्याचं रिव्हिजन करतो मी, असंच कळत नाही. हे बघा, ही स्टाईल, ही वरचा स्टिग्मा, हे आहे स्टाईल आणि हे खाली इथं ह्याच्यामध्ये असते ओव्हरी. राईट? ओव्हरीमध्ये काय असतात सांगा? ओव्हरीमध्ये काय असतात सांगा बरं आता? ओव्हरीमध्ये काय असतात? ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूल्स भरपूर असतात. ठीक आहे. मग ह्या ओव्ह्यूल पासून त्यांचं मियोसिस झालं की एम्ब्रियो सॅक तयार होतो. एम्ब्रियो सॅक. ह्या एम्ब्रियो सॅक मध्ये एकूण 3 सेल असतात. अशा 2 एका बाजूला आणि 1 एका बाजूला. ही प्रत्येक यन असते. यन यन यन. ह्या दोघांना मिळून म्हणतात पोलार न्यूक्लियाई आणि ह्याला म्हणतात एग. एग सेल. चला, क्लिअर झालं का हे? चलो आगे चले. अरे बेटवा आगे तो चले. हा, बघा आता नेक्स्ट काय म्हणते बघा. हे जे आपण काढला होता गायनोशियमच्या नंतर अँड्रोशियम. त्या अँड्रोशियम मध्ये हे फिलामेंट म्हटलं होतं आणि ह्याला अँथर असं म्हणतात. ह्या अँथर मध्ये पॉलन ग्रेन्स असतात. जसं की ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्स असतात, तसेच या अँथर मध्ये असे छोटे 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 पॉलन ग्रेन असतात. ओव्ह्यूल पेक्षा पॉलन ग्रेन छोटे असतात. ठीक आहे. आता पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन बघा. बेसिकली काय असते आता महत्वाचं? ही आहे स्टाईल, ही आहे स्टिग्मा आणि हे कुठंतरी इथं समजा ह्याच्यामध्ये पॉलन ग्रेन असतो. हा पॉलन ग्रेन ह्याच्यातून बाहेर आला की हा उडत 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 याच्यावर येऊन बसतो स्टिग्मावर. आणि हे स्टिग्मा मधला मग इथे एकदा पॉलन ग्रेन येऊन पडला की हा पॉलन ग्रेन एक ट्यूब तयार करतो अशी खाली. हिला म्हणतात पॉलन ट्यूब. काय म्हणतात हिला? पॉलन ट्यूब. आणि ही पॉलन ट्यूब काय करते मग शेवटी जाऊन इथे एक सोबत पॉलन ट्यूब मधून मग हे पॉलन ग्रेन खाली जातो आणि खाली जाऊन इथं एक सोबत कंबाईन होते. ह्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र असे येतात. पण अँथर मधले पॉलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत कसे जाणार? तर त्याला वेगवेगळे मार्ग आहेत. अँथर मधले पॉलन ग्रेन स्टिग्मावर कसे जातात? असं काही नाही की ह्याच फुलामधला पॉलन ग्रेन ह्याच स्टिग्मावर जातो. आता समजा हे फुल आहे आणि त्याच्यामध्ये हा पॉलन ग्रेन आहे. हे दुसरं फुल आहे, दुसऱ्या झाडावरचं आहे, कुठलंही असू द्या, काय फरक पडत नाही. तर ह्याच्यातला पॉलन ग्रेन ह्याच्यावर पण जाऊन पडू शकतो. तर पॉलन ग्रेनचं ट्रान्सफर स्टिग्मावर होणं ह्याला पॉलिनेशन असं म्हणतात. पॉलिनेशन, इट इज द ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. पुन्हा एकदा म्हणा, इट इज द ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. राईट. झायगोट होतो, पुढे आहे त्याची स्टोरी. झायगोट होतो ना. आता ह्यांचं फर्टिलायझेशन झालं की झायगोटच तयार होते. इथं आणखीन काय तयार होतं? झायगोट तयार होतो. राईट. इथपर्यंत आधी डोकं अगोदर इथपर्यंत थोडंसं नीट बघा. मी काय काय सांगितलं ते थोडंसं मनातल्या मनात हे करा. मनातल्या मनात हे करा. पुढे सांगू मग आता.
तुम्ही नावाच्या पुढे रोल नंबर टाका. मी पुन्हा सांगालो, मी बाहेर काढलं की काही बोलायचं नाही बाळांनो. नावाच्या पुढे गप रोल नंबर टाकत जावा, जे सांगितलं ते टाकत जावा. तर बघा, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. तर अँथर मधले पॉलन ग्रेन स्टिग्मावरती जाणे ह्याला पॉलिनेशन म्हणतात. पॉलिनेशन करणारे बरेच एजंट आहेत. अबायोटिक एजंट म्हणजे निर्जीव, हवेद्वारे होऊ शकते, पाण्याद्वारे होऊ शकते. पावसाद्वारे पण पॉलन ग्रेन ट्रान्सफर होऊ शकतो, किंवा हवेद्वारे, हवा सुटली की याच्यामधला पॉलन ग्रेन उडत 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 याच्यावर जाऊन पडला. ठीक आहे. बायोटिक एजंट्स पण असू शकतात, जसं की इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्स. मधुमक्खी आली, इथला मध म्हणजे इथला स्मेल घेण्यासाठी आली, परंतु तिच्या पायाला पॉलन ग्रेन चिटकला आणि तो पॉलन ग्रेन ह्याच्यावरती जाऊन पडू शकतो. सो बायोटिक एजंट मध्ये कोण आहेत? इन्सेक्ट आहेत, ॲनिमल आहेत. हे एजंट काय करलेत? पॉलन ग्रेनला ट्रान्सफर करलेत. कुठून? अँथर कडून. कुठे सांगा बरं? अँथर कडून कुठे? यस, अँथर कडून स्टिग्माकडे. त्याच्यानंतर पॉलन्स जर्मिनेट होतात, राईट. आता एक काय होतंय तुम्हाला हे सांगितलं मी, पॉलन ग्रेन इथं पडला की त्याचा पॉलन ट्यूब तयार करते, आणि पॉलन ट्यूब इथं खाली जाऊन काय करते? कनेक्शन लावते, आणि ह्या पॉलन ट्यूब मधून पॉलन ग्रेन खाली येतात आणि फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे. आता एक होतंय, हे जे पॉलन ग्रेन आहेत, पॉलन ग्रेन, हे पॉलन ग्रेन पॉलन ट्यूब मधून खाली येत असताना त्यांच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होतात, हे विसरू नका. पॉलन ग्रेन इथं आहे, तो पॉलन ग्रेन इथं पडला की त्यानं पॉलन ट्यूब खाली सोडतंय. पुन्हा पुन्हा हे बघा, विसरायचं नाही. हे असं आहे, जसाच पॉलन ग्रेन इथं पडतो त्यानं काय, त्याच्यामुळे काय होतं, इथे एक अशी पॉलन ट्यूब तयार होते, अशी ट्यूब. आणि ह्या ट्यूब मध्ये पॉलन ग्रेन घुसला की त्या पॉलन ग्रेन पासून 2 मेल गॅमेट तयार होतात. एन 2 मेल गॅमेट तयार होतात, विसरू नका. ठीक आहे. हा, ओके, चलो. बघा, हे स्टाईल आहे, हे स्टिग्मा आहे. स्टिग्मावरती पॉलन ग्रेन पडला, ह्या पॉलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात, विसरू नका. आणि मग इथून असं खाली एक ट्यूब खाली जाते, आणि ह्या ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट तयार होतात. 2 मेल गॅमेट तयार होतात. हे इथं आहेत ओव्ह्युल्स, विसरू नका. ओव्हरीमध्ये ओव्ह्युल्स आहेत. मग हे मेल गॅमेट खाली आला की आता हे मेल गॅमेट काय करतो, ह्या ओव्ह्युल्स पैकी एक जण एम्ब्रिओ सॅक मध्ये कन्वर्ट होतो. हे काय कामाचं नाही. एक बरेच ओव्ह्युल असतात, त्या ओव्ह्युल पैकी एक जण एम्ब्रिओ सॅक मध्ये कन्वर्ट होतो, आणि ह्या एम्ब्रिओ सॅक मध्ये, म्हणजे जो एम्ब्रिओ सॅक मध्ये कन्वर्ट झाले तो ओव्ह्युल, त्याच्यामध्ये हे मेल गॅमेट घुसतात,
आणि त्याच्यामध्ये घुसून हे मेल गॅमेट काय करतात बघा आता नीट आरामात, बिलकुल घाई करायची नाही. तर सर्वात पहिले हे जे एम्ब्रिओ सॅक आहे त्याचं स्ट्रक्चर इथं दाखवलंय बघा. एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर, एम्ब्रिओ सॅकच्या स्ट्रक्चरमध्ये इथं आहे एग सेल जिच्यासोबत फर्टिलायझेशन होणार आहे, आणि ही पोलन ट्यूब इथं येऊन घुसली बघा. ही जी घुसली नाही पोलन ट्यूब इथून आल्या आणि ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये घुसल्या. थांबा जरा, हे बघा मी आता तुम्हाला डिटेल दाखवतो. जरा पुन्हा एकदा जरा झूम करून दाखवूया. हा ठीक आहे, ॲनिमेटेड व्हिडिओ दाखवतो. सबसे सिंपल आहे, सर्वात सिंपल तेच आहे. कशाला एवढं डोक्याला ताप. तर बघा हे बघा, इथून ही पोलन ट्यूब आली आणि इथं हे एम्ब्रिओ सॅक आहे. बरेच ओव्ह्यूल आहेत, पण त्यापैकी एक ओव्ह्यूल एम्ब्रिओ सॅक मध्ये कन्वर्ट होतो आणि ही पोलन ट्यूब येऊन ह्याच्यामध्ये घुसते एम्ब्रिओ सॅक मध्ये. आणि हे मेल गॅमेट जे की यायले दोघ जण, जे की कुणा सोडलेत वरच्या पोलन ग्रेन न सोडलेत, ते हळूहळू ह्याच्यामध्ये घुसतात. पण ह्या पोलन मेल गॅमेट घुसण्याच्या अगोदर ह्या एम्ब्रिओ सॅक मध्ये काय होतं, आता हे काही कामाचं नाही, हे संपलं, ह्याचं काही काम नाही. ओव्ह्यूल पैकी एक ओव्ह्यूल एम्ब्रिओ सॅक मध्ये कन्वर्ट होते. तर हे जे आहे एम्ब्रिओ सॅक, त्याच्यात काय काय आहे बघा. इथं आहे एग सेल, ही की कामाची आहे, जिच्यासोबत काय होणार आहे फर्टिलायझेशन. हे दुसरे बाजूचे आहेत सिनर्जिड्स, हे पोलार न्यूक्लियस म्हणतात ह्यांना. आणि इकडे जे 3 सेल आहेत त्यांना म्हणतात अँटीपोडल्स. नाव फक्त माहित असू द्या. आता आपण बघूया अगोदर त्याचं ॲनिमेटेड व्हिडिओ.